इथे हा कार्यक्रम चालू आहे पोर्ट्रेट करायचा, की जे फेमस व्यक्तिमत्व आहे त्यांची पोर्ट्रेट आम्ही इथे करतो। गेल्या वर्षी पण आम्ही अशीच 10 काहीतरी पोर्ट्रेट्स अशी केली होती। तर हा सध्या इथे विष्णू वाघ जे प्रख्यात कवी, नाटककार वगैरे आहेत, नाटक लिहितात, त्यांचं मी पोर्ट्रेट चालू आहे सध्या। अशी आम्ही एकूण 10 पोर्ट्रेट यावर्षी केलेले आहेत आणि सध्या काम चालू आहे त्यांचं पण। ते तबलापटू आहेत नावेलकर, पंडित उल्हास वेलिंगकर सर, तुळशीदास नावेलकर सर, रवी नाईक, दादेसाई यांचे असे अनेक थोर कलाकार जे आहेत गोव्यातले, त्यांचे आम्ही पोर्ट्रेटचे ते केले आणि अजून चालू आहेत काम। म्हणजे 23 तारखेला आम्ही ते सुरू केलं होतं, तर 3 तारीखपर्यंत आम्ही ते काम चालू ठेवणार आहे। मग अशी ती हेच मग पोर्ट्रेट कंप्लीट झाल्यानंतर 18 तारखेला त्यांचा जो कार्यक्रम आहे 18 ते 24पर्यंत आम्ही ते प्रदर्शित करणार आहे ते, म्हणजे लोकांना ते नंतर बघायला मिळणार आहे। तर ही एक चांगला कार्यक्रम आहे हा, म्हणजे जो फेमस पर्सनॅलिटी आहे गोव्याची त्यांचे फोटो इथे संग्रहित केले जातात। इन्स्टिट्यूट मिनेस ब्रागांझामध्ये ते ठेवले जाणार आहेत, म्हणजे जे फेमस व्यक्ती आहे त्यांची इथे पोर्ट्रेट इथे राहणार आहे कायमस्वरूपी। आणि हे असं एक मीडियम आहे की जी वर्षानुवर्षे इथे खूप चांगल्या प्रकारे टिकतात ती, म्हणजे ती खराब होत नाही। म्हणून ह्या मीडियममध्ये आम्ही काम करतो, कारण ती ऑइल मीडियममध्ये काम करतो, कारण ती टिकायला पाहिजे, वर्षानुवर्षे इथे टिकायला पाहिजे, म्हणून आम्ही या मीडियममध्ये काम करतो। 2012 ते 2021 पर्यंत मी इथे चेअरमॅन होतो, 3 टर्म। तेव्हा मी हा असा कार्यक्रम आम्ही सुरुवात केली करायला। तर तो माझे गुरु दत्ता नावेलकर आणि गोवा कॉलेज ऑफ आर्टचे माजी प्रिन्सिपल महेश वेंगुर्लेकर यांना मी त्यांच्याशी आम्ही बैठक घेतली आणि आम्ही अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम ठरवला। ते सगळं मी खोलात जात नाही। तर 2014 ते च्या आसपास आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आणि गोव्यातील जेवढ्या चांगली व्यक्तिमत्व आहेत, ज्यांचे योगदान विविध क्षेत्रामध्ये गोव्यासाठी आहे, त्यात स्वातंत्र्य सैनिक म्हणा, साहित्यिक म्हणा, कवी, चित्रकार, कलाकार, सगळ्या तऱ्हेचे, सगळ्या क्षेत्रातले, काही राजकारणी, समाजसेवक, अशा लोकांना आम्ही इथे अशा व्यक्तिमत्वांना आम्ही बोलवून इथे समोर बसवून लाईव्ह, म्हणजे त्यांना लाईव्ह पाहून आम्ही पोर्ट्रेट करायला सुरुवात केली। जसं माझं तर म्हणणं आहे की गोवा सरकारने एखादं दालन एका ठिकाणी दालन उभं करावं आणि त्या प्रत्येक व्यक्तीला तिकडे मान द्यावा, अशी माझी इच्छा आहे। पण म्हटलं आपण ती वाट न बघता आपल्या IMB तर्फे, मी चेअरमॅन होतो म्हणून मी हा निर्णय घेतला आणि असे पोर्ट्रेट तैलचित्र आम्ही फ्रॉम लाईव्ह मॉडेल करायला लागलो आणि आज आमच्याकडे IMB कडे जवळजवळ 50च्या आसपास अशा व्यक्तिमत्वांची चित्र आमच्याकडे आहेत। त्याच्यातलाच हा कार्यक्रम आम्ही, मग मी चेअरमॅन नसलो तरी IMB म्हणायला लागली ती की दरवर्षी तुम्ही हा कार्यक्रम करा। तर मी गेल्या वर्षी पण केला, यंदा पण करतो। माझ्याबरोबर दीपक चारी चित्रकार माझे मित्र आहेत आणि मी 2 विद्यार्थी जे माझ्याकडे पण शिकतात घरी आणि आज कॉलेजमध्ये आहेत। एक फर्स्ट इयरमध्ये आहे अमोघ म्हणून आणि आता दुसरा आहे तो सेकंड इयरमध्ये आहे, जे हे इथे बसले आहेत ते। आणि आम्हाला ते ठराविक व्यक्तिमत्व होती मॉडेल म्हणून, तर त्यांच्यासाठी इथे सहज म्हणून आम्हाला भेटायला आलेल्या तशा बोरकर आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत। मी त्यांना रिक्वेस्ट केलं की जरा तुम्ही बसलात तर त्यांना पण काहीतरी शिकायला मिळेल, तर हे त्यांनी केलेले आहे। हा मुलगा आणि आणखी एकटा विद्यार्थी आहे, त्यांनी केलेले आहेत ते। तर बाकीचे सगळे आम्ही केलेले आहेत। यंदा आम्ही तुळशीदास नावेलकर आहेत, मग हे आहेत प्रभाकर चारी आहेत, कळलं की नाही,
ते ह्याचे नाव किती रे? पंडित उल्हास वेलिंगकर. पंडित उल्हास वेलिंगकर आहेत, दाद देसाई आहेत, जे फ्रीडम फायटर पण आहेत आपले, आणि त्यांची जे फ्रीडम फायटरांची संघटना आहे त्याचे ते सध्या अध्यक्ष आहेत. तर त्यांना पण घेतलं आम्ही. मग रवी नाईक, आमचे दिवंगत रवी नाईक हल्लीच गेले, तर त्यांना पण घेतलं आहे. ते मात्र फोटोवरून केले आम्ही. विष्णू वाघांचा फोटोवरून केला. मग हे ब्रुनो, आमचे फुटबॉल प्लेयर, गोव्याचे एकदम हिरो त्यावेळचे. तर हे ब्रुनो फुटबॉलर यांना आम्ही बोलावलं, ते पण लाईव्ह बसले होते. तर काय होतं, त्यांच्या वयानुसार त्यांना आणि व्यस्त असल्याकारणानं त्यांना आम्हाला एक पोर्ट्रेट करायला तसा 2 दिवस लागतात, कळलं की नाही. ह्या आम्ही 10 दिवसाचा हा कार्यक्रम केला. 10 दिवसामध्ये आम्ही 10 लोकांची तैलचित्र केली. तर काही जणांना ते बसू शकत नाही खूप वेळ. मग आम्ही ते बसले की आम्ही मुख्य तेवढं आम्ही करून घेतो, आणि बाकीचं मग फोटोग्राफ घेतो आणि त्यांना आम्ही जा म्हणून सांगतो, दुसऱ्या दिवशी बोलवत नाही, आणि मग आम्ही फोटोवरून त्यांचं फायनल करतो. अशा तऱ्हेचे यंदा आम्ही 10 व्यक्तिमत्व घेतलेली आहे. आणि येत्या 18 तारीखला आमच्या IMBचा फाउंडेशन डे आहे, आणि 18 तारीख ते 24 तारीख IMBमध्ये दरवर्षी फाउंडेशन डेच्या निमित्ताने आम्ही पुस्तक सप्ताह इथे असतो, आणि इथे विविध कार्यक्रम स्टेजवर होतात, आणि त्याच वेळी त्याचबरोबर ही आम्ही केलेली चित्र प्रदर्शित केली जातात. म्हणजे लोकांना सगळ्यांना बघायला मिळतील असे आम्ही त्यांचं प्रदर्शन करतो, आणि 8 दिवस लोक प्रदर्शन बघायला येतात. असा हा कार्यक्रम आहे. आमची इच्छा आहे, माझी म्हणा, दीपक चारीची म्हणा, की आम्ही जेव्हा इकडे असे कार्यक्रम करतो तुमच्या माध्यमातून, म्हणून सांगतो की गोवा कॉलेज ऑफ आर्ट आहे किंवा इतर आर्ट टीचर्स आहे आपल्या गोव्यामध्ये, त्यांनी पण इथे येऊन शिकावं. आम्हाला व्यासपीठ, IMB आम्हाला व्यासपीठ देते, सगळी सोय ते करतात, चहा पाणी देतात. तर त्यांनी येऊन इथे, आम्ही आवाहन पण केलं होतं, खूप लोकांना बोलवलं होतं ज्यांना तैलचित्र करायचे आहे, पोर्ट्रेट शिकायचे आहे, तर त्यांनी पण भाग घेता येतो. पण तरीसुद्धा काही मुलं आली नाही. कशाला आली नाहीत मला माहिती नाही. एकतर सुट्टी पण होती, दिवाळीची, कॉलेजला सुट्टी पडली होती, म्हणून त्यांना आम्ही ते कळवू शकलो नाही सुट्टी असल्याकारणाने. तर अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम आहे. पुढील वर्षभर मग पोर्ट्रेट कुठे ठेवले जातात? हे पोर्ट्रेट सगळ्या इन्स्टिट्यूट मॅनेजर्स ब्रागांजामध्ये संग्रहित करून ठेवलेले आहेत. मग आम्ही सांगायचं म्हणजे, आम्ही जेव्हापासून सुरुवात केली त्यानंतर ज्यांची आम्ही चित्र केली त्याच्यापैकी जवळजवळ 7-8 अशी माणसं, थोर माणसं या जगाला सोडून गेली, पण त्यांची चित्र आमच्याकडे आहेत. आणि कोणालाही सरकारच्या कुठल्याही खात्याला गरज लागली तर ते इथून IMB कडून नेऊ शकतात, किंवा मी सरकारला म्हणेन तुमच्या माध्यमातून की अशी तैलचित्र केले, त्या विभागामध्ये त्यांची जर चित्र लावली गेली तर ते कायमस्वरूपी तिथे राहतील, असं मी आवाहन करतो. आमच्या मुख्यमंत्र्यांना, आदरणीय मुख्यमंत्र्यांना पण मी आवाहन करतो की ही चित्र नेऊन तुम्ही विविध क्षेत्रामध्ये ज्यांचे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या लावू शकतात, कळलं की नाही. बाकी आमचे आहेतच इथे म्हणा.